दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये फार भयभीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे अलीकडच्या काळामध्ये राजकारणामधल्या ज्या काही घडामोडी पाहिल्यात ना, तर त्या सगळ्या घडामोडी भारतीय जनता पार्टीमुळे घडल्या आहेत असं आता सामान्यातले सामान्य व्यक्तीसुद्धा म्हणू लागलेला आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे फार काही चांगले दिवस आहेत असं म्हणण्याचं काहीही कारण नाही। जरी भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सत्ता असली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी गल्ली ते दिल्ली भयभीत असल्याचं पाहायला मिळतं। मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याकडे असल्याचं सांगितलं। म्हणजे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीकडे 600+ ग्रामपंचायती आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले दोन गट, म्हणजे एक तर शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट, या सगळ्यांचे मिळून काहीतरी त्यांच्या ग्रामपंचायती सगळ्यात जास्त, म्हणजे महायुतीला फार मोठं पारडं जड असल्याचं सांगितलं जातं आहे। एकीकडे भारतीय जनता पार्टी देशभरामधला सगळ्यात मोठा नंबर 1चा पक्ष असं स्वतःला म्हणते, मात्र दुसरीकडं इतर सोबत घेतलेले लोकांना मिळून ते स्वतः पक्ष मोठा असल्याचं सांगतात। अशी जर त्यांची तुलना केली तर अजित पवार गटाच्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे। अजित पवार गट हा एका राज्यातला, एका पार्टीतला एक अर्धा कुठला तरी भाग आहे, मात्र त्यांच्याकडे सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आहेत। त्या तुलनेत जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी कुठेही नाही असं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे म्हणतो मी की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीच्या काळामधल्या काही घटना जर आपण पाहिल्या तर त्या सगळ्या घटना भारतीय जनता पार्टीच्या आजूबाजूला फिरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कुठल्याही प्रकारच्या घटना असू द्यात, म्हणजे त्याचा नामोल्लेख करायचा आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। म्हणजे मूळ मुद्द्याकडे मी आता येतो आहे की भारतीय जनता पार्टी भयभीत आहे आणि त्या भयभीत असलेल्या परिस्थितीमध्ये ती काय सध्या करते, आपण हे सगळ्या गोष्टी आता पाहणार आहोत। म्हणजे भारतीय जनता पार्टी इतर पक्षातले लोक जर घेतच आहे, मात्र उद्योग क्षेत्रामधले लोकसुद्धा आपल्यासोबत घेत आहे आणि सहमतीने नाही तर प्रेशराईज करून घेत आहेत अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बीड जिल्ह्यामधलं एक मोठं नाव आणि देशभर ज्यांची ख्याती आहे, उद्योजक म्हणून त्यांना ओळखलं जातं, द कुटे ग्रुपचे मालक आहेत सुरेश कुटे, यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काल प्रवेश केला। म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश असा फार स्वइच्छेने केलेला आहे असं अजिबात नाही। भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टी जबरदस्तीने केल्यात अशी आता महाराष्ट्रभर चर्चा होऊ लागलेली आहे। काही दिवसापूर्वी सुरेश कुटे यांचा जो काही कुटे ग्रुप आहे, त्यांच्या कुटे ग्रुपवर जे आहे ते ITच्या रेड होत्या, चौकशी होती आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत। सुरेश कुटे यांनी याच सगळ्या कारवायांच्या भीतीपोटी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे असंही बोललं जात आहे। आता सुरेश कुटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि ते फक्त उद्योजक म्हणूनच भारतीय जनता पार्टीमध्ये राहतील असं अजिबात नाही, तर वेगवेगळे कयास आणि वेगवेगळे तर्कवितर्क आता सध्या लावले जातात। भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे असं आता चित्र महाराष्ट्रभर पाहायला मिळतंय। सत्तेमध्ये असताना सुद्धा मराठा समाजाचे अनेक लोक आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं त्यांनी आणि आरक्षण काही केल्या मिळत नाही। लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतात, मात्र भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारचं मराठा समाजाला जुमानत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। तशी मराठा समाजाच्या लोकांमध्ये फार मोठी चर्चा आहे आणि तसाच प्रकारचा तीव्र संतापसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे। आता मराठा समाज तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलाच आहे, आता OBC समाज कशा प्रकारे आपल्यासोबत येईल यासाठीची हातखंडे आता भारतीय जनता पार्टीने अपनावायला सुरुवात केलेली आहे, वापरायला सुरुवात केलेली आहे। एकीकडं मराठा समाज विरोध जात आहे तर दुसरीकडं मराठा समाजामधलाच एखादा कुठला तरी नेतृत्व आणि उद्योजक शोधायचा, त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं पाय रोवायचे अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने, अशी स्ट्रॅटर्जी भारतीय जनता पार्टीने जे आहे ते महाराष्ट्रावर सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुरेश कुटे यांना भारतीय जनता पार्टीने पक्षामध्ये सामावून घेतलंय, मात्र ते राजकारणामध्ये उतरतील अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे। एकीकडे जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या राज्यभर फार पिछेहाट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचे निवडणुका आणि निवडणुकीला सामोरं जाता येईल यासाठीची प्रयत्न केंद्रापासून लागलेले आहेत। मोदीपासून ते शहापर्यंत सगळी लोक महाराष्ट्रामध्ये चक्रावर चक्रा, फेऱ्यावर फेऱ्या मारत आहेत आणि त्याचंच की काय हे कारण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे फार चांगले दिवस राहिलेले नाहीत असं म्हणता येईल आणि त्याचसाठीच्या फेऱ्या केंद्राच्या लागलेल्या आहेत।
जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला नवा चेहरा कुठून उभा करता येईल यासाठीचे आटोकाटीचे प्रयत्न जे आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीकडून आणि केंद्राकडून केले जात आहेत हे आता प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. सुरेश कुटे यांना घेणं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा बीड लोकसभेचा उमेदवार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तीव्र आणि प्रचंड चर्चा या संदर्भातली आहे. अनेक लोकांनी सुरेश कुटे हे लोकसभेचे उमेदवार आहेत बीडचे असं घोषित करून टाकलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने याचसाठी सुरेश कुटे यांना सोबत घेतलं आहे का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मिळणार आहे. मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत आणि तेच तर्क खरे ठरू शकतात. त्याचे काही मुद्देसुद्धा आता आपण समजून घेऊयात की सुरेश कुटे हे मराठा समाजाचे आहेत. सध्या मराठा समाज हा एकवटलेला आहे. एका आरक्षणाच्या मुद्द्याखाली मराठा समाज एकवटलेला आहे. तो जो कोणी नेतृत्व नवा असेल म्हणजे आत्ताच्या नेतृत्वांची जी आहे ती फार कचरा किंमत झालेली आहे. म्हणजे झिरो झालेले आहेत राजकारणामधले. दिल्ली ते गल्ली नेते जे आहेत ते मराठा समाजातले झिरो झालेले आहेत आणि नवा चेहरा कुणी जर असेल तर त्यांच्यासाठी पोषक ठरू शकतो. या दृष्टीने सुरेश कुटे यांना भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलं. म्हणजे कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसणारा हा माणूस आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये घरोघरी पोहोचलेला सुरेश कुटे नावाचा हा व्यक्ती भारतीय जनता पार्टीसाठी बीडचा गड ठरू शकतो आणि गडाचा जो आहे तो मालक ठरू शकतो. आणि त्याच दृष्टीने सुरेश कुटे यांना भारतीय जनता पार्टीने सोबत घेतलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. उद्याचा 2024चा लोकसभेचा उमेदवार हा कुटे ग्रुपचा असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मग ते सुरेश कुटे असतील किंवा मग अर्चना कुटे असतील, इतर कुठल्याही असेल, या दोघांपैकी कोणीतरी एक उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या 2024चा लोकसभेचा उमेदवार असेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमानं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा पहिला लोकसभेचा उमेदवार म्हणजे पहिले खासदार आहेत, जुन्या विद्यमान आहेत, त्या प्रीतम गोपीनाथ मुंडे आहेत. पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत आणि दुसऱ्यांदा त्या खासदार म्हणून बीड जिल्ह्यानं त्यांना निवडून दिलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांचं फारसं काही जमत नाही आहे. पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी भारतीय जनता पार्टीला शक्ती प्रदर्शन करून जे आहे ते अनेक वेळा म्हणजेच दबावात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक वेळा इशारे, आश्वासनं, अनेक वेळा आव्हानं, चॅलेंज दिलेलं आहेत आणि ते चॅलेंज भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी स्वीकारलेलं आहे आणि त्यापुढे जाऊन पंकजा मुंडे यांना कुठल्याही प्रकारचं काहीही प्राप्त झालं नाही. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे आणि त्यांच्यासोबतच प्रीतम मुंडे यांचीसुद्धा जागा आता काढून घेण्याच्या तयारीमध्ये आहे अशा प्रकारची चर्चा आहे. एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे ह्या म्हणतात मी स्वतःला खासदार समजत नाही. म्हणजे तुम्ही कोणाला आमदार स्वतःला कोणी समजायचं काही कारण नाही असंही त्यांनी म्हटलं. मात्र दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आता नवा उमेदवार, एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी वाद महाराष्ट्रामध्ये सुरू असताना आता बीडमध्ये ओबीसी असला तरी एक ओबीसीचा गट म्हणजे पंकजा मुंडे यांचा जो काही गट आहे तो भारतीय जनता पार्टीमध्येच राहून त्याचंही गटबाजी आहे. पंकजा मुंडे म्हणतील त्याला त्या मतदान करतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असला तरी मराठा उमेदवार आणि सुरेश कुटेंसारखा उमेदवार बीडमध्ये दिला तर पंकजा मुंडेंचं मतदान जरी बाजूला राहिलं तरी सुरेश कुटे एक मराठा वोट लीडर म्हणून बीड जिल्ह्यामध्ये निवडून येतील अशी आशा भारतीय जनता पार्टीला असू शकते. आणि त्याच नावाखाली म्हणजे पंकजा मुंडे नेहमी भारतीय जनता पार्टीला शक्ती प्रदर्शन करून आव्हान देत असतात की इतके लोक माझ्याकडे आहेत, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे त्यामधून अनेक वेळा शक्ती प्रदर्शन, त्या परिक्रमा यात्रा असेल किंवा मग दसरा मेळावा असेल, या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांनी पक्षाला अंतर्गत राहून अनेक वेळा चॅलेंज आव्हान दिलेलं आहे. आणि ती संख्या पंकजा मुंडे यांकडे जरी राहिली तरी सुरेश कुटेंसारखा एक सामान्य माणूस घराघरामध्ये उद्योजकाच्या नावाने पोचलेला माणूस आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा चेहरा, फ्रेश चेहरा, पारदर्शक चेहरा, एक उद्योजक म्हणून, कुटुंब, हजारो कुटुंब चालवणारा माणूस म्हणून उद्या लोकसभेसाठी उभा राहिला तर कदाचित निवडून येऊ शकतो. जरी भारतीय जनता पार्टीवर मराठा समाजाची नाराजी असली तरी माणूस म्हणून ते निवडून देऊ शकतात अशी आशा भारतीय जनता पार्टीला असावी म्हणून हा माणूस सोबत घेतलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र दुसरीकडे पंकजा मुंडे यांना सुद्धा त्यांना सहन करावं लागणार आहे. प्रीतम मुंडे या विद्यमान खासदार आहेत आणि दुसरी टर्म आहे त्यांची, उद्याची 2024ची टर्म त्यांची तिसरी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला हा फटका सुद्धा सहन करावा लागणार आहे. हा समतोल त्यांना राखणं गरजेचं आहे. पंकजा मुंडेंचा गट जरी बाहेर निघाला
तर सुरेश कुटे यांना मतदान करणारा किती वर्ग आहे, किंवा मग सुरेश कुटे या दोघांना बागे सारून निवडून येऊ शकतात का, अशी परिस्थितीसुद्धा भारतीय जनता पार्टीला चाचपणी करावा लागेल. मात्र या सगळ्या गोष्टी ठरवल्या असाव्यात तरच सुरेश कुटे यांचा प्रवेश केलेला आहे. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कळतील. सुरेश कुटे हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले कसे काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. उद्योग क्षेत्रामध्ये जी काही घडामोड झाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीमध्ये ते गेलेत का, असाही सवाल उपस्थित होतोय. त्यांचं काही बिझनेसचं बॉन्डिंग होतं, त्या बॉन्डिंगवरून काही बेबनाव झाला होता म्हणून त्यांना काहीतरी कारवाई वगैरे सामोरं जावं लागलंय का, असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरेश कुटे गेलेत आणि लोकसभेसाठीचे ते उमेदवार आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. एकीकडे धनंजय मुंडे अजित पवार गटासोबत भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि तिथं विधानसभेची जागा परळीची गेलेली आहे, जिथं पंकजा मुंडे निवडणूक भारतीय जनता पार्टीमधून लढवतात, ती जागासुद्धा गेलेली आहे ना. दुसरीकडं आता सुरेश कुटे सोबत आले, ते लोकसभेत जर उमेदवार राहिले तर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींचेही उमेदवारीचा पत्ता कट्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तशी परिस्थिती आणि तशाच प्रकारची जोरदार प्रचंड चर्चा महाराष्ट्रभर आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर मला वाटतं गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या कन्या आणि त्यांना मानणारा वर्ग या सगळ्यांवर भारतीय जनता पार्टीकडून फार मोठा कधी न होणारा अत्याचार अन्याय झाला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यावर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.